नमस्कार मित्र हो, मी गार्की. माझ्या शब्दनिरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज मी आपल्याला परिचय करून देणार आहे एका कादंबरीचा. नाव आहे राग दरबारी. लेखक माननीय श्री लाल शुक्ल. हिंदी साहित्यातील ही एक अजरामर व्यंगात्मक कादंबरी आहे. 1968 साली प्रकाशित झालेल्या या कादंबरीला 1969 साली साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला होता. काही पुस्तकं तुम्हाला हसवतात, काही रडवतात, तर काही पुस्तकं तुमच्या विचार विश्वाला कायमचं बदलवून टाकतात. तर आजची ही आपली कादंबरी राग दरबारी ही त्या तिसऱ्या प्रकारातील कादंबरी आहे. वरवर पाहता ही एका गावाची कथा वाटते, पण प्रत्यक्षात ती एका गावाची कथा नव्हे तर संपूर्ण भारतीय समाजाची कहाणी आहे. यातलं प्रत्येक पात्र आपल्याला कुठे ना कुठे भेटलेलं असतं. प्रत्येक घटना ओळखीची वाटते आणि प्रत्येक प्रसंग वाचताना मनामध्ये एकच प्रश्न निर्माण होतो, इतक्या वर्षानंतरही आपण खरंच बदललो आहोत का? मित्रहो, या कालजयी कादंबरीविषयी आपण आज बोलणार आहोत. ग्रामीण समाज, राजकारण, शिक्षण व्यवस्था आणि सत्तेचे स्वरूप यांचं अतिशय प्रभावी वर्णन, चित्रण या कादंबरीमध्ये आपल्याला वाचायला मिळतं. 1968 साली प्रकाशित झालेली ही कादंबरी केवळ एक साहित्यकृती नाही, तर ती स्वातंत्र्योत्तर भारताचे सामाजिक दस्तऐवजीकरण आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाने विकास, लोकशाही आणि समानतेची अनेक स्वप्न पाहिली. परंतु गावाच्या पातळीवर प्रत्यक्षात काय घडत होतं? लोकशाहीचा लाभ सामान्य माणसांपर्यंत पोहोचत होता का? शिक्षण खरोखर ज्ञान देत होतं की ते राजकारणाचं साधन बनत होतं? ग्रामपंचायत, सहकारी संस्था, पोलीस, न्याय व्यवस्था या साऱ्या संस्था लोकांच्या हितासाठी काम करत होत्या की काही मोजक्या प्रभावशाली लोकांच्या हातातील बाहुल्या बनल्या होत्या? या सर्व प्रश्नांची उत्तरं लेखकांनी कोणतेही भाषण न देता, कोणतेही घोषवाक्य न देता एका काल्पनिक गावाच्या कथेमधून दिली आहेत. अर्थात हे गाव जरी काल्पनिक असलं तरी देखील त्यात दिसणाऱ्या समस्या भारतातील असंख्य गावांमध्ये आणि शहरांमध्ये आजही ओळखीच्या वाटतात. या कादंबरीमध्ये लेखक कुठेही उपदेश करत नाहीत किंवा वाचकाला काय विचार करायचा हे देखील सांगत नाहीत. ते फक्त समाजासमोर आरसा धरतात. त्या आरशामध्ये दिसणारे चित्र अस्वस्थ करणारे आहे, कारण त्या चित्रात आपल्याला फक्त भ्रष्ट राजकारणी दिसत नाहीत, तर व्यवस्था, संस्था आणि कधी कधी स्वतः सामान्य माणूसही त्या व्यवस्थेचा भाग बनलेला आपल्याला दिसतो. खरं तर कादंबरीचं हे नाव राग दरबारी हे देखील अत्यंत अर्थपूर्ण आहे. भारतीय शास्त्रीय संगीतात दरबारी राग हा गंभीर, गहिरा आणि चिंतनशील राग मानला जातो. या कादंबरीमध्ये दरबार म्हणजे सत्तेभोवती फिरणारे लोक, स्वार्थ आणि प्रभाव यांचा खेळ दिसतो, जिथे सत्यापेक्षा सत्तेचे महत्त्व अधिक असतं आणि प्रत्येक जण आपला स्वतःचा एक वेगळा राग गात असतो. म्हणूनच हे शीर्षक केवळ आकर्षक नाही, तर संपूर्ण कादंबरीच्या आशयाला साजेसं आहे. स्वतः लेखक प्रशासकीय सेवेमध्ये कार्यरत होते, त्यामुळे त्यांना सरकारी यंत्रणा, ग्रामीण राजकारण आणि प्रशासन जवळून पाहण्याची संधी मिळाली. त्यांनी जे पाहिलं तेच त्यांनी साहित्याच्या माध्यमातून मांडलं आहे. त्यामुळे या कादंबरीतील अनेक प्रसंग काल्पनिक जरी असले तरी देखील त्या मागील वास्तव मात्र अत्यंत जिवंत वाटतं. ही कादंबरी वाचताना तुम्हाला अनेकदा हसू येईल. पात्रांचे संवाद, त्यांची बोलण्याची शैली, त्यांचे डावपेच आणि छोट्या छोट्या घटनांमधून निर्माण होणारा विनोद विलक्षण आहे. पण हे हसू फार काळ टिकत नाही, कारण काही क्षणांनी लक्षात येतं की आपण ज्या गोष्टींवर हसत होतो तीच स्थिती आजही अनेक ठिकाणी कायम आहे. तेव्हा हे पुस्तक विनोदी नसून उपरोधिक आहे. ते मनोरंजनही करतं, पण सोबतच मनाला प्रश्नही विचारतं. आजच्या काळात
सोशल मीडिया, डिजिटल इंडिया, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीबद्दल आपण बोलतो. पण जर आपण ग्रामीण प्रशासन, स्थानिक राजकारण, शैक्षणिक संस्थातील सत्ता संघर्ष किंवा भ्रष्टाचाराच्या बातम्या पाहिल्या तर राग दरबारीमधील अनेक प्रसंग आजही जिवंत वाटतात. हीच या कादंबरीची खरी ताकद आहे की ती एका काळापुरती मर्यादित राहत नाही, तर प्रत्येक पिढीला आपल्याकडे पाहायला भाग पाडते. आजच्या या भागामध्ये आपण केवळ कथासार जाणून घेणार नाही आहोत. आपण प्रत्येक महत्त्वाच्या पात्राचा स्वभावही समजून घेऊ, प्रत्येक प्रसंगामागील सामाजिक अर्थ शोधू, व्यंगाची ताकदही समजून घेऊ आणि या कादंबरीने भारतीय साहित्यामध्ये इतकं मोठं स्थान का मिळवलं आहे याचाही सखोल विचार करू. एखाद्या लेखकाची महानता त्याच्या कल्पनाशक्तीवर अवलंबून नसते, तर समाजाकडे पाहण्याच्या त्याच्या दृष्टीवर अवलंबून असते. हे वाक्य लेखकांच्या बाबतीत तंतोतंत लागू पडतं, कारण त्यांनी जे लिहिलं ते केवळ कल्पनारंजन नव्हतं. ते त्यांनी पाहिलेल्या, अनुभवलेल्या आणि समजून घेतलेल्या भारताचे शब्दचित्र होतं. त्यामुळे त्यांच्या लेखनात कृत्रिम नाट्य नाही, भावनांचा अतिरेकही नाही आणि कोणत्याही विचारसरणीचा अंध आग्रहही नाही. तर तिथे आहे केवळ वास्तव, कधी कटू, कधी हास्यास्पद आणि बऱ्याच वेळा अस्वस्थ करणारं. उत्तर प्रदेशातील लखनौ जवळील एका गावामध्ये लेखकांचा जन्म झाला. ग्रामीण वातावरणात बालपण गेल्यामुळे गावातील सामाजिक रचना, नाती, सत्ता केंद्र आणि लोकांचे व्यवहार त्यांनी अगदी जवळून पाहिले. पुढे त्यांनी उच्च शिक्षण घेतलं आणि उत्तर प्रदेश राज्याच्या प्रशासकीय सेवेमध्ये प्रवेश केला. याच प्रशासकीय कारकिर्दीने त्यांच्या साहित्याला एक वेगळी दृष्टी दिली. सरकारी अधिकारी म्हणून काम करताना त्यांना असंख्य गावांना भेटी द्याव्या लागल्या. कागदोपत्री विकास आणि प्रत्यक्ष वास्तव यांच्यातील प्रचंड अंतर त्यांनी पाहिलं होतं. एखादी योजना लोकांसाठी मंजूर होत असे, पण गावापर्यंत पोहोचेपर्यंत तिचं रूपांतर राजकारण, भ्रष्टाचार आणि स्वार्थाच्या जाळ्यामध्ये होत असे. कागदावर सर्व काही व्यवस्थित दिसे, पण प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळी असते. या विरोधाभासाने त्यांना खोलवर विचार करायला लावला. अनेक लेखक समाजातील समस्यांवर थेट टीका करतात, पण आपल्या लेखकांनी मात्र वेगळी वाट निवडली. त्यांनी कोणालाही दोष देत मोठमोठी भाषणं केली नाहीत, पण त्यांनी अशी पात्र निर्माण केली जी स्वतःच्या वर्तनातून समाजाचे खरे स्वरूप उघड करतात. म्हणूनच त्यांचं व्यंग कधीही आक्रमक वाटत नाही, तर ते हळूहळू मनामध्ये शिरतं. त्यांच्या लेखनाची सगळ्यात मोठी ताकद म्हणजे त्यांची निरीक्षण शक्ती. सामान्य माणसाच्या बोलण्यातील लकबी, गावातील बैठका, निवडणुकीतील वातावरण, सरकारी कार्यालयातील कामकाज, शिक्षकांचे वर्तन, पोलिसांची भाषा, अशा असंख्य छोट्या गोष्टी त्यांनी इतक्या बारकाईने टिपल्या आहेत की वाचकाला त्या अगदी जिवंत वाटतात. त्यांच्या आधीही हिंदी साहित्यामध्ये ग्रामीण जीवनावरती अनेक लेखकांनी लेखन केलं होतं. विशेषतः प्रेमचंद यांनी ग्रामीण भारतातील दारिद्र्य, शोषण आणि मानवी संघर्ष प्रभावीपणे मांडला. पण श्रीलाल शुक्ल यांचा दृष्टिकोन वेगळा होता. त्यांनी प्रश्न विचारलाच, पण स्वातंत्र्यानंतर परिस्थिती किती बदलली, सत्ता बदलली, पण मानसिकता बदलली का? संस्था निर्माण झाल्या, पण त्या खरंच आपल्यासाठी काम करू लागल्या होत्या का? या प्रश्नांवरती त्यांनी आपली परखड मतं दिली, पण पात्रांच्या माध्यमातून. आणि लेखक लिहितात की या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधतानाच राग दरबारीचा जन्म झाला. या कादंबरीतील प्रमुख विषय ग्रामीण राजकारण, शिक्षण व्यवस्थेचा ऱ्हास, भ्रष्टाचार, सामान्य माणसाची असहाय्यता हे असू शकतात. कारण लोकशाहीचं नाव असलं तरी निर्णय मात्र काही मोजक्या लोकांच्या हातात. निवडणुका, पंचायत आणि सहकारी संस्था, सत्तेसाठी चालणारे त्यांचे डावपेच लेखक खूप प्रभावीपणे दाखवतात. कॉलेजमध्ये शिक्षणापेक्षा चालणारी गटबाजी, राजकारण आणि पद टिकविण्याची धडपड अधिक आहे. त्यामुळे शिक्षण संस्था ज्ञानाचे केंद्र न राहता सत्तेचे साधन बनत चाललं आहे हेही ते समजावतात.
लहान सहान कामासाठी शासकीय यंत्रणा सामान्य नागरिकाला कसा त्रास देते, किंवा भ्रष्टाचार हा अपवाद नसून व्यवस्थेचा अविभाज्य भाग बनलेला दिसतोय. सामान्य माणसाची असहाय्यता हा चौथा भाग मी आपल्याला सांगितला होता. कारण न्यायासाठी लढणारा माणूस शेवटी थकतो. प्रामाणिक व्यक्ती व्यवस्था बदलू शकत नाही, ही या कादंबरीची वेदनादायक जाणीव लेखक आपल्याला करून देतात. या पुस्तकातील, या कादंबरीतील कथेचा नायक रंगनाथ हा इतिहास विषयाचा संशोधक. प्रकृती सुधारण्यासाठी तो आपल्या मामाकडे वैद्यजी यांच्या शिवपालगंज या गावामध्ये काही महिने राहण्यासाठी येतो. शहरातून आलेल्या रंगनाथला गावातील राजकारण, ग्रामपंचायत, सहकारी संस्था, शाळा, पोलीस, न्यायव्यवस्था आणि स्थानिक नेत्यांचे व्यवहार जवळून पाहायला मिळतात. त्यांचे मामा वैद्यजी हे या कादंबरीचे सर्वात प्रभावी पात्र. ते गावातील प्रत्यक्ष सत्ता चालविणारे व्यक्तिमत्व आहे. सहकारी संस्था, कॉलेज, पंचायत आणि स्थानिक राजकारण यावर त्यांचे नियंत्रण असतं. ते स्वतःला समाजसेवक म्हणून घेत असले तरी त्यांच्या प्रत्येक कृतीमागे सत्ता टिकविण्याचाच हेतू असतो. आणि रंगनाथ हा सुशिक्षित युवक असल्यामुळे त्याच्या नजरेतून वाचक गावातील विसंगती अनुभवतो. तो बदलाची अपेक्षा ठेवतो, पण व्यवस्थेसमोर त्याची असहाय्यता सहजपणे स्पष्ट होते. तसेच रुप्पन बाबू, बद्री पहलवान, सनीचर कॉलेजचे प्राचार्य आणि इतर पात्र हे केवळ व्यक्ती नव्हेत बरं, तर ती समाजातील विविध प्रवृत्तींची प्रतीकं आहेत. प्रत्येक पात्रातून लेखकाने विनोद आणि व्यंग यांच्या माध्यमातून समाजातील ढोंगीपणा उघड केला आहे. राग दरबारी ही एका भ्रष्टाचाराची कथा नव्हे, तर ती मानवी स्वभावाची कथा आहे. आणि सत्ता मिळाल्यानंतर माणूस कसा बदलतो, संस्था कशा निष्प्रभ होतात आणि आदर्शवाद वास्तवापुढे कसा हरतो, याचं हे उत्कृष्ट चित्रण आहे. लेखक कोणताही क्रांतिकारक उपाय सुचवित नाहीत. उलट ते सांगतात की समाजातील विकृती इतक्या खोलवर रुजल्या आहेत की त्यांच्यावर हसणे हा देखील प्रतिकाराचा एक मार्ग आहे. मित्रहो, ही कादंबरी जवळपास 6 दशकांपूर्वी लिहिली गेलेली आहे, पण आजही तिचं महत्त्व कुठेही कमी झालं नाहीये. पंचायत राजकारण, शैक्षणिक संस्था, नोकरशाही, स्थानिक सत्ता केंद्र आणि भ्रष्टाचार यातील अनेक समस्या आजही तशाच दिसतात. त्यामुळं ही कादंबरी कालातीत मानली जाते. मित्रो, खरं तर ही कथा रंगनाथची नाही, ती वैद्यजींची नाही, ती फक्त शिवपालगंज या काल्पनिक गावाचीही नाही, तर ती कथा आहे समाजाची, जिथे व्यवस्था माणसासाठी निर्माण झाली होती, पण हळूहळू माणूसच व्यवस्थेचा कैदी बनला. जिथे लोकशाही आहे, पण लोकांचा आवाज अनेकदा सत्तेच्या कोलाहलामध्ये हरवून जातो. जिथे शिक्षणही आहे, पण ज्ञानापेक्षा राजकारणाला अधिक महत्त्व मिळतं. जिथे न्याय व्यवस्थाही आहे, पण न्याय मिळविण्यापेक्षा न्यायाची वाट पाहण्यातच आयुष्य निघून जातं. लेखकांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांनी कोणालाही खलनायक ठरवलेलं नाही. त्यांनी कोणत्याही पात्राचा द्वेषही केला नाही. कारण त्यांना माहिती होतं की समस्या केवळ व्यक्तींमध्ये नसते, तर ती व्यवस्थेमध्ये, संस्कृतीत आणि आपल्या सामूहिक मानसिकतेमध्येच असते. म्हणूनच राग दरबारी वाचताना आपण एखाद्या पात्रावर जेव्हा हसतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं की त्या पात्राचा एखादा अंश आपल्यामध्येही आहे. या कादंबरीचा शेवट कोणताही मोठा क्रांतिकारक बदल घडवत नाही. भ्रष्ट व्यवस्था अचानक सुधारत नाही आणि न्यायाचा विजय होत नाही. आदर्शवाद जिंकत नाही. पण लेखकाला तसाही शेवट करायचा नव्हताच. त्यांना तर वाचकाला एक अस्वस्थ करणारा प्रश्न देऊन निरोप द्यायचा होता. जर व्यवस्था अशीच असेल तर बदलाची सुरुवात नेमकी कोण करणार? कदाचित म्हणूनच ही कादंबरी आजही जिवंत आहे. 60 वर्षांपूर्वी लिहिलेली ही कथा आजच्या वाचकालाही स्वतःकडे पाहायला भाग पाडते. काळ बदलतो, तंत्रज्ञान बदलतात, सरकारे बदलतात,
पण सत्ता, स्वार्थ, प्रतिष्ठा आणि मानवी अहंकार यांचे स्वरूप फारसे बदलत नाही. आणि म्हणूनच राग दरबारी प्रत्येक पिढीला पुन्हा वाचावीशी वाटते. हे पुस्तक वाचताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, ही कादंबरी मनोरंजनासाठी लिहिलेली कादंबरी नाही. ती तुमच्याकडून संयम, निरीक्षण आणि विचारांची अपेक्षा करते. पण एकदा तुम्ही तिच्या विश्वामध्ये प्रवेश केलात की ती तुम्हाला केवळ एका गावाची सफर घडवत नाही, तर ती भारतीय समाजाच्या आत्म्याशी संवाद घडवते. जर तुम्हाला सामाजिक वास्तव समजून घ्यायचं असेल, सत्तेचे मानसशास्त्र समजून घ्यायचे असेल, लोकशाहीतील विसंगतींचा विचार करायचा असेल आणि उत्कृष्ट व्यंग साहित्याचा अनुभव घ्यायचा असेल, तर राग दरबारी ही कादंबरी नक्की वाचा. चला तर आता मी थांबते. आपण लवकर भेटू एखाद्या छानशा पुस्तक परिचयासह किंवा एखाद्या सुंदरशा लेखाच्या अभ्यासासह. तोपर्यंत आजच्या या सुंदरशा कादंबरीवर नक्की चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.